मराठी सक्तीवरून शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम आज दहिसरमधील रिक्षा टॅक्सी चालकांसोबत बैठक घेणार आहेत। दरम्यान स्विगी झोमॅटोवाले मराठी बोलतात का असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केलेला आहे। निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी निरुपम यांची सरनाईक यांच्याकडे आहे। त्यांनी पत्र दिलेलं आहे तशा मागणीचं। दुसरीकडे धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हणत संदीप देशपांडे यांनी इशारा दिलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी रिक्षा टॅक्सी चालकांच्या परवान्यांसाठी मराठी सक्तीचा निर्णय घेतला, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेते संजय निरुपम यांनी मात्र या निर्णयाला विरोध केलाय। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी संजय निरुपम यांनी प्रताप सरनाईकांकडे पत्राद्वारे केली आहे। या विरोधानंतरही 1 मे पासून ही अंमलबजावणी केली जाईल याचा पुनरुच्चार सरनाईक यांनी केलाय। या आदेशाच्या अंमलबजावणीला आठवडा शिल्लक असताना शिवसेना शिंदे पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी सरनाईक यांना पत्र पाठवून या निर्णयाला विरोध केला। या निर्णयामुळे रिक्षा टॅक्सी चालकांच्या मनात भीती तयार झाली आहे। सरकारबद्दल त्यांच्या मनात नाराजी वाढतीये। मराठी न आल्यास परवाना नाकारणं हा त्यांच्यावरचा अन्याय ठरेल। महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान झाला पाहिजे, मात्र सक्ती करणं अयोग्य आहे। वेळ पडली तर आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरू। या मुद्द्यावरून संजय निरुपम आज दहिसर मधील रिक्षा टॅक्सी चालकांसोबत बैठक घेणार आहेत। फक्त ऑटो टॅक्सी का, इकडे कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणारे लोक आहेत की सगळे मराठी बोलतात का? मोठे मोठे जो रिलायन्स आणि बिर्ला आणि हे सगळे जो कंपनी आहे त्याच्यामध्ये काम करणारे सगळे लोक मराठी बोलतात का? जो झोमॅटो आणि स्विगीच्या पॅकेट घेऊन घरोघरी जातात ते सगळे मराठी बोलतात का? हे निरुपम हा अतिशय एक तुकार माणूस आहे, त्यामुळे त्याच्यावर बोलावं एवढी त्यांचं काही नाही आहे। 1 नंबरचा तुकार माणूस आहे आणि एवढं करून भैया लोक त्याला मतदान करत नाहीत ते नाहीच। हे सगळे आम्ही मतदानासाठी करत नाही। तुम्ही पण एवढे करता ना। किती आमदार येतात तुमचे, किती खासदार येतात तुमचे? तर तुम्ही काय जो मराठी भाषासाठी जो आग्रह करता तुम्ही फक्त मतासाठी करता का? सरकारच्या निर्णयाविरोधात 4 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय। दुसरीकडे काल प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। रिक्षा टॅक्सी चालकांना 10 वाक्यात तरी मराठी बोलता आली पाहिजे अशी भूमिका साहित्यिकांनी बैठकीत मांडली। दरम्यान सरनाईकांच्या निर्णयाला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलाय। एकनाथ शिंदेच्या गटामध्येच या संदर्भात विरोधाची भूमिका आहे। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताची आहे। ही त्यांनी घेतलेली भूमिका आहे। परिवहन मंत्री म्हणून ती योग्य आहे, त्याला विरोध करण्याचं कोणाचंही कारण नाही। जे या भूमिकेला विरोध करतील ते मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत। एकनाथ शिंदेने ठामपणे सांगायला पाहिजे हो ही भूमिका आहे। देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगायला पाहिजे हो ही भूमिका आहे। हे जे धमकी देणारे भैये आहेत त्यांना मराठी माणसाने धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे। त्यांना हे दाखवून द्यायला लागेल की तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही। इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच महाराष्ट्र, आणि महाराष्ट्र आणि मुंबई यांना वेठीच कोणीही बाहेरचा भैया धरू शकत नाही। ज्याला शिकायचं आहे त्यांनी ती आपली भाषा शिकू शकेल, त्याला काही कोणाला जबरदस्ती करायचं कारण नाही। पण ज्या पद्धतीने हेकेखोरी करून सत्तेचा माज ज्या सरकारला आलेला आहे हा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की मग आता नरेंद्र मोदी अमित शहा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात येतात त्यांनी मराठीतच भाषण दिलं पाहिजे। असं काही कंपल्सरी करा ना, पण तुम्ही करू शकणार नाही कारण तुमच्या नोकऱ्या जातील। पण हे जे काही चाललेलं आहे हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही। मनसे नेते अविनाश जाधव आज मीरा भाईंदर मध्ये जाणार आहेत। मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या सदावर्तेंना काल मनसे पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता। या प्रकरणी मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलाय। त्यामुळे अविनाश जाधव आज नवघर पोलीस ठाण्यात जाणार आहेत।